नमस्कार. तुम्हा सर्वांचं सिव्हिलाइज्ड माइंड्स या यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करतो. आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची बहुप्रतीक्षित जाहिरात प्रसिद्ध झाली. या जाहिरातीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी कनिष्ठ अभियंताच्या एकूण 144 जागा व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या एकूण 48 जागा प्रसिद्ध झाल्या आहेत. या जाहिरातीचा फॉर्म भरण्यासाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक आहे. अर्ज करण्याची तारीख ही 20 नोव्हेंबरपासून स्टार्ट होईल व अंतिम दिनांक हा 19 डिसेंबर 2025 ठेवण्यात आला आहे. पेमेंट भरण्यासाठी अंतिम दिनांक हा 19 डिसेंबर 2025 आहे. तसेच आपल्या खात्यामध्ये हॉल तिकीट हे परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध करून दिले जातील. 144 जागांचं बायफर्केशन खालीलप्रमाणे आहे. एकूण सर्वसाधारणसाठी 94 जागा आहेत. तसेच महिलांच्यासाठी 43 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. खेळाडूंच्यासाठी 7 जागा, तसेच दिव्यांगांच्यासाठी 6 जागा व अनाथांच्यासाठी 1 जागा राखीव ठेवण्यात आली आहे. जी काही कनिष्ठ अभियंता हे पद आहे ह्याच्यासाठी वेतन श्रेणी आहे S14. S14 म्हणजे तुमचा बेसिक पे असतो 38,700 ते 1,22,800. सर्वसाधारणपणे विचार केला तर आपल्याला कनिष्ठ अभियंता ह्या पदासाठी इन हँड सॅलरी साधारण 55,000 ते 60,000च्या मध्यंतरी मिळू शकते. या पदासाठी अप्लाय करण्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा पदवी म्हणजे डिग्री अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती. म्हणजे ह्या जाहिरातीसाठी 10+ डिप्लोमा प्लस डिग्रीवाले पण अप्लाय करू शकतात किंवा जस्ट डिप्लोमावाले पण अप्लाय करू शकतात. तसेच 12+ डिग्रीवाले पण अप्लाय करू शकतात. सर्वांच्यासाठी ही जाहिरात आलेली आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिकीच्याही 16 जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ह्यामधील डिप्लोमा 3 वर्ष कालावधीचा डिप्लोमा. ठीक आहे. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या एकूण 48 जागा पब्लिश झाल्या आहेत आणि त्याचं बायफर्केशन आहे. सर्वसाधारणसाठी 18 जागा, महिलांच्यासाठी 16 जागा, माजी सैनिकसाठी 6 जागा, खेळाडूंच्यासाठी 2 जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी 2 जागा, भूकंपग्रस्तला सध्या तरी जागा नाही आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्यासाठी 4 जागा, दिव्यांगांसाठी 2 जागा व अनाथांच्यासाठी ह्याच्यात जागा नाही आहे. ह्याच्यासाठी वेतनश्रेणी आहे S8 दॅट इज 25,500 ते 81,100 आणि ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन जे वरती होतं तेच आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा पदविका, डिप्लोमा किंवा डिग्री दोन्हीही याच्यासाठी अप्लाय करू शकतात. आता ह्या जाहिराती पदसंख्यामधील व आरक्षणासंदर्भातील काही आपण सर्वसाधारण तरतुदी बघू. हे जे काय प्रवर्गनिहाय पदसंख्या व आरक्षण दिलं आहे, जागा दिल्या आहेत, ह्याच्यामध्ये वाढ किंवा कमी होण्याची शक्यता आहे. भविष्यात ह्या जागा वाढू पण शकतात किंवा कमी पण होऊ शकतात. ठीक आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे सध्या उपलब्ध नाहीत. आपण बघितलंच प्रकल्पग्रस्तच्या जागा उपलब्ध नाही आहेत. तर काही मागास प्रवर्ग किंवा समांतर आरक्षणाची पदं उपलब्ध नसल्यावरती मला काही विद्यार्थ्यांचा फोन येतो की सर माझ्या कास्टची ह्या जाहिरातीमध्ये जागा नाही तर मी फॉर्म भरू की नको. तर त्यांच्यासाठीच ही 2.3 नंबरची अट आहे. जरी सध्या जाहिरातीमध्ये तुमच्या कास्टची किंवा समांतर आरक्षणाची जागा उपलब्ध नसली तरी भविष्यात आरक्षणामध्ये चेंज होऊ शकतो आणि ती जागा उपलब्ध होऊ शकते. पण भविष्यात तुम्ही सध्या फॉर्म भरला नाही तर भविष्यात तुमचा त्या जाहिरातीसाठी विचार केला जाणार नाही. म्हणून जरी आत्ता जागा नसल्या तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या कास्टचे सगळे सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करा. म्हणजे कास्टमधूनच फॉर्म भरा जरी कास्टला जागा नसली तरी. कारण की जर तुम्ही सध्या ओपनमधून फॉर्म भरला आणि भविष्यात कास्टसाठी जागा आल्या तर तिथं तुमचा कास्टसाठी विचार केला जाणार नाही. म्हणून जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्टमधूनच फॉर्म भरा. ठीक आहे. देन आपण पुढं बघू. नॉन क्रिमिलियर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कधीच पाहिजे हे हा एक क्वेश्चन खूप लोक विचारतात. तर नॉन क्रिमिलियर NCL किंवा EWSचं सर्टिफिकेट हे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे आवश्यक आहे. म्हणजे 19 डिसेंबर 2025 पर्यंतचं तुम्ही सर्टिफिकेट अपलोड करू शकता. 19 डिसेंबर 2025ला वैध असणारं तुम्हाला NCL किंवा EWS प्रमाणपत्र सादर करावं लागेल. ठीक आहे. मी जे आत्ता म्हटलो तेच सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी त्या अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. म्हणजे तुमच्या आता जागा नसल्या तरी तुम्ही तुमच्या कास्टचं सगळी माहिती भरायची आहे. ठीक आहे. देन पुढला पॉईंट बघू आपण की नेक्स्ट पॉईंट आहे
फॉर्म भरण्याचा. ठीक आहे, प्रोफाईल फॉर्म कसा भरायचा ह्याच्या बाबतीत. तर आपल्याला सर्वात पहिला प्रोफाईल निर्मिती करावी लागेल, त्याच्यानंतर अर्ज सादरीकरण असेल आणि त्याच्यानंतर शुल्क भरणं असेल. प्रोफाईल निर्मिती व अद्ययावत करणे हे तुमचा ईमेल आय डी, फोन नंबर वगैरे टाकून तुम्हाला त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करावं लागेल. लॉग इन पासवर्डद्वारे तुम्ही तुमची माहिती भरू शकता. आता फोटो व स्वाक्षरीमध्ये खूप लोकांना अडचणी येतात, तर फोटो व स्वाक्षरीसाठी सुद्धा त्यांनी काही माहिती दिलेली आहे, त्यानुसारच तुम्हाला ते तयार करून घ्यावे लागतील. तर जी काही तुमची स्वाक्षरी असणार आहे ती काळ्या शाईच्या बॉल पेनने स्वाक्षरी करायची आहे. हे खूप लोकांनी वाचलं नसेल. काळ्या शाईच्या बॉल पेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करायची आहे आणि ती मग त्याचा डॉक्युमेंट करून मग ती अपलोड करायची आहे. त्याच्यासाठी खाली गाईडलाईन दिलेले आहेत, त्याचे इमेज किती साईज असावी वगैरे त्याच्यासाठी. ठीक आहे, त्याची आपण खाली गाईडलाईन बघूच. आता ह्याच्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे, तर खुल्या वर्गाच्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क आहे 1000. मागासवर्गीय असतील, EWS असेल, अनाथ असेल, दिव्यांगांसाठी आहे 900 रुपये. माजी सैनिकांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहे. ठीक आहे, आता 2 जागा आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, 2 पदं आहेत. कोणते, तर कनिष्ठ अभियंता आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. तर एकदाच फॉर्म भरला तर दोन्हीसाठी तुमचा अप्लाय होणार आहे का, तर नाही. 2 वेगवेगळ्या पदांसाठी तुम्हाला 2 वेगवेगळे अर्ज करावे लागतील. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणेही बंधनकारक राहील. हे लक्षात घ्या. तुम्ही फक्त फॉर्म सबमिट केला म्हणजे तुम्ही फॉर्म भरला असं होत नाही. जोपर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा फायनल होत नाही. ठीक आहे, परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन क्रेडिट कार्ड वगैरे चा यूज करून सुद्धा भरू शकता. ठीक आहे, आणि जी काय तुम्ही परीक्षा शुल्क भरल्यावरती जी काय पावती जनरेट होईल त्या पावतीची तुम्ही प्रिंटआउट घेऊन ठेवा, जेणेकरून जर भविष्यात काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्या प्रिंटआउटचा यूज करून तुम्ही कंप्लेंट करू शकता. पण तुमच्याकडे जर ते प्रूफच नसेल तर तुम्ही भविष्यात काहीच करू शकणार नाही. त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही परीक्षा शुल्क भराल त्यावेळी त्याची प्रिंटआउट घेऊन ठेवा. आता हे छायाचित्र प्रतिमा बघा, मी जसं सांगितलं मगाशी तसं खाली डिटेल्स दिलेले आहेत. 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटरचा तुमच्या प्रतिमा असली पाहिजे. त्याचे पिक्सेल हे 200 बाय 300चे असले पाहिजेत आणि साईज ही 20 KB पेक्षा लहान नसावी आणि 50 KB पेक्षा मोठी नसावी. 20 KB ते 50 KB चा फोटोची साईज पाहिजे. स्वाक्षरीसाठी काय आहे तर 140 बाय 60चं पिक्सेल पाहिजे आणि साईज 10 KB ते 20 KB दरम्यान असली पाहिजे. ठीक आहे, देन ह्याच्यानंतर या सूचना तुम्ही वाचून घ्या एकदा. परीक्षा केंद्रावरती किती वेळेत उपलब्ध व्हायचं आहे, लेट येणाऱ्या उमेदवारांना ते अलाव करणार आहेत का नाहीत याच्याबद्दल त्यांनी सर्व ह्या जाहिरातीमध्येच नमूद केलेलं आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट होण्यासाठी तुम्हाला किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ठीक आहे, आणि ही एक्झाम IBPS कंडक्ट करत असल्यामुळे ते कोणतेही प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका आपल्याला उपलब्ध करून देणार नाहीत. ठीक आहे, आता आपण सिलेबस बघू. सिलेबस काय आहे तर कनिष्ठ अभियंता पदासाठी ह्याच्यात एकूण टोटल 100 प्रश्न असणार आहेत. त्यातील 10 प्रश्न हे मराठीचे असतील, 10 प्रश्न हे इंग्लिशचे असतील, 15 प्रश्न हे जनरल सायन्स दॅट इज जनरल नॉलेज सामान्य ज्ञानचे असतील आणि 15 प्रश्न हे बौद्धिक चाचणीचे असतील. तर उरलेले 50 प्रश्न हे टेक्निकलचे असणार आहेत. ठीक आहे, जे काही मराठी आहे ते 10वीच्या लेवलचे असेल, इंग्लिश पण हे 10वीच्या लेवलचं असणार आहे, सामान्य ज्ञान पण 10वीपर्यंतचं असेल आणि बौद्धिक चाचणी ही पण 10वीच्या लेवलची येईल. आणि जे काही टेक्निकल येणार आहे याच्यासाठी डिप्लोमा अलाव आहे. फक्त डिप्लोमाचे कॅन्डिडेटसुद्धा अलाव आहेत. त्याच्यामुळे ह्याची जी लेवल आहे ती आहे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न. जर आपण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा सिलेबस बघितला तर तोही सेम आहे. मराठी 10, इंग्लिश 10, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि टेक्निकल 50. ठीक आहे, आणि ह्याच्यात पण काठिण्यपाती 30 दिलेले आहे. तर मग ह्या दोन्हीमध्ये फरक काय तर फरक असणार आहे की JEEचा पेपर थोडा मॉडरेट येईल आणि CAचा पेपर त्याच्यापेक्षा थोडा सोपा असेल. ठीक आहे, ही जी काय एक्झाम आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. एकाच सत्रामध्ये होऊ शकते. जर अर्ज कमी आले किंवा अर्ज जर जास्त आले तर एक किंवा मल्टिपल सत्रात ही एक्झाम होऊ शकते. जर मल्टिपल सत्रात एक्झाम झाली तर याच्यात नॉर्मलायझेशन होईल असे त्यांनी अट दिलेली आहे. ह्याच्यासाठी वयोमर्यादा आहे खुल्या गटासाठी 18 वर्ष किमान वय असलं पाहिजे आणि 38 वर्ष मॅक्झिमम. ठीक आहे, मागासवर्गांच्यासाठी मागासवर्ग, अनाथ, EWS, प्राप्त खेळाडू इटसेट्रांच्यासाठी 43 वयोमर्यादा आहे आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग इटसेट्रांच्यासाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे. हे वाचून घ्या तुम्ही जाहिरातीमध्ये नीट.
आता वयाची गणना ही कधी केली जाणार आहे तर 1 नोव्हेंबर 2025 रोजी जे काय वरती वय मर्यादा दिले ती वय मर्यादा 1 नोव्हेंबर 2025ची गणली जाणार आहे. ठीक आहे. आणि जे काय तुम्हाला डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट जे काय आहेत त्याची दिनांकास ते कधी वैध असले पाहिजेत तर अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता पात्रता धारण करणे आवश्यक आहे. ठीक आहे. हे तुम्ही वाचून घेतलं असेल. देन जे काय निवड सूची लागेल त्या निवड सूचीची जी वेटिंग लिस्ट लागते त्या वेटिंग लिस्ट हे फक्त 1 वर्षासाठी ग्राह्य धरले जाईल. निवड सूची लागल्यानंतर वेटिंग लिस्ट लागते ती वेटिंग लिस्ट 1 वर्षासाठी विधिग्राह्य राहील. ठीक आहे. तर सगळे आपले पॉईंट कव्हर झालेले आहेत. तर सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. जेईच्या एकूण 144 जागा आणि CA एकूण 48 जागांची जाहिरात आली आहे. सिमिलरली सध्या PMCची पण जाहिरात आलेली आहे. बाकी पण जाहिराती आहेत. सो सध्या अभ्यास करणाऱ्यांच्यासाठी हा टाईम ग्रीप घेण्याचा आहे. तुम्ही जे काही डायरेक्ट रिक्रुटमेंटचे अभ्यास करत असतील विद्यार्थी त्यांनी आता ग्रीप घेऊन ह्या एक्झामवरती फोकस केला पाहिजे. माझ्या अंदाजे ही एक्झाम साधारणपणे जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वगैरे कंडक्ट होऊ शकते. त्याच्यामुळे तुमच्याकडे आता एक 2 ते 3 महिने तरी वेळ आहे. तर तुम्ही जानेवारी एंडिंगच पकडून चाला. तर 2-3 महिन्यात हा पूर्ण सिलेबस कव्हर करून ह्याच्यावरती ग्रीप घेण्याचा प्रयत्न करा. ह्या एक्झामसाठी आपण भविष्यात सेशन कंडक्ट करूच. तुम्ही आता उद्यापासूनच फॉर्म भरून उद्यापासूनच अभ्यासाला लागा व ह्या एक्झामसाठी सिव्हिल माइंड्स टीमतर्फे मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपलं सेशन इथंच थांबवतो. थँक्यू.